गुड मॉर्निंग. सडनली प्लॅन झालेला नाशिकला जायचं आहे आणि 7ला आम्ही निघणार होतो, पण अजून 8 वाजलेत पण कोणाचाच पत्ता नव्हता. नंतर 8ला तर हे माझ्याचकडे आलेले. नंतर आम्ही गेलेलो रवींना पिकअप करायला आणि तिथून मग आम्ही फायनली निघालो रवींकडून नाश्ता वगैरे. सह्याद्री बघत बघत आम्ही हाफ वे क्रॉस केलेला आणि नंतर सगळ्यांना ब्रेकची गरज होती, तर मग सगळे कॉफी पिणार होते. नंतर मग मी पण काही भाव खाल्ला नाही, मी पण थोडीफार कॉफी पिऊनच घेतलेली. आत्ताच खाल्लेलं आम्ही एवढं सगळं, पण तरी पण आम्हाला स्नॅक्सची गरज होतीच, कारण की आपण तर बाहेर निघालो आहे ना, मग सगळं खायचंच असतं. आणि मला कुठे पण झुला दिसला की मी झुल्याला बसते आणि नंतर थोडाफार टाइमपास करून आम्ही निघालो फायनली. पहिला स्टॉप होता आमचा नाशिकमध्ये मेडिकल कॉलेजमध्ये, कारण की रवीना त्यांच्या भावाच्या हॉस्टेलसाठी प्रोसिजर कंप्लीट करायची होती आणि वन ऑफ द रिझन आम्ही त्याच्यासाठी नाशिकमध्ये आलेलो. आणि नंतर मग थोडंफार कॉलेज पण फिरून घेतलं आम्ही प्रोसिजर कंप्लीट होईपर्यंत. आम्ही निघताना बिचाराचा छोटासा चेहरा झालेला, नंतर त्याला आम्ही बाय वगैरे करून निघालो. आम्हाला निघताना तर इव्हनिंगच झालेली आणि नंतर सचिचा मला फोन आला, ही बाई तर माझी शांती करूनच मांडणार आहे, काही ऐकणार नाही ही. त्र्यंबकेश्वरला जायला आम्हाला खूप उशीर होणार होता.